जवळपास 200 दूध घेऊन येतात. म्हणजे प्रत्येक लेकराच्या आता झेंडा पाहिजे. पैसे ठेवतील पण उत्सव तीन रंगांचा आवय सरला नतमस्तक मी त्या सरांना जन भारत देश घडवला जन भारत देश घडवला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव राधिका जनार्दन दुपटे. आज 15 ऑगस्ट हा दिन आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. ऐश्वर्या ऐश्वर्या माझा नमस्कार. माझे नाव अभय गोविंद ढोपटे. मी इयत्ता पहिलीला आहे. मी आज माझ्या शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी विनंती. आज आपण आपला भारत देश साधुतीची हिंदी माझा नमस्कार. माझं नाव जान्हवी कपूर म्हणजे आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक. तर माझे नाव स्वर्णिल रामदास बाळटकर. आज 15 ऑगस्ट आहे. आज आपण झेंडा वंदन केलं आहे. चौथीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक त्या सर्वांनी ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वरा गणेश ढोपटे आहे. आज 15 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गाण आहे. तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज दिला नतमस्तक त्या सर्वांचा ज्याने भारत देश घडवला. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तपतो प्रगतीचा. भारत भूच्या पराक्रमाला आमुचा मानाचा मुजरा. तिरंगा आमचा ध्वज उंच फडकू, प्राण पडेला लढू, शान याचीच वाढू. दिन हा भारताचा देशाचा, चला साजरा करू सण हा भारताचा. धन्यवाद. भारताची शान आहे, तिरंगा आमचा मान आहे. भारताची शान आहे. Everyone, my name is Swara. First of all, I will Independence Day today is on 15th August. आज तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. आता दिवस तुझी गुरुजन छोटे मोठे बालगुण आज तुम्हाला सारे आहे ते तुम्ही शांतपणे गुरुची कृपा करावी. आज मी तुम्हाला शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घेण्याची कृपा करावी हीच माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट ज्ञान आहे, भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व माझ्या इथे छोट्या मोठ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोशनी परसंस्कार कांबळे. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट या दिनाविषयी 2 शब्द सांगणार आहे ते शांतचित्त ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. गुरुजन वर्ग व माझ्या इथे जमलेल्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट विषयी 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकून घेण्याची कृपा करावी हीच माझी नम्र विनंती. महासागराचा तो दिवस आज अमर झाला. भारतीय महासागराचा तो दिवस आज अमर झाला. 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्य झाला. 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्य झाला. किती आक्रोश तो झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या. किती आक्रोश तो झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या. 3 रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थिती माझ्या देशभक्तांनो, आज 15 ऑगस्ट आपण भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्र, 15 ऑगस्ट हा भारताचा अभिमानाचा व सन्मानाचा दिवस आहे. 15
रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. आपला भारत इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या महान क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या महान क्रांतीवीरांमुळे आज आपण देशात मुक्त श्वास घेत आहोत. जाता जाता मला एवढेच म्हणावेसे वाटते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू, तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, शान याची वाढवू. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच तिथे उपस्थित माझ्या देशभक्तांनो, सर्वप्रथम नमस्कार. आज सर्व भारतीयांसाठी गर्वाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस होय. आज स्वातंत्र्य दिवस. तिरंगा झेंडा फडफडे जय जयकार बोला, तिरंगा झेंडा फडफडे जय जयकार बोला. 15 ऑगस्ट आमचा भारत देश स्वतंत्र झाला, भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिश राजवटी यांच्यापासून मुक्त झाला आणि भारताला एक नवीन स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करतो. या दिवशी जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकविला. चला स्वातंत्र्य मिळूया असे अनेक सैनिक होते. त्यांनी आपल्या जीवनाची आहुती न करता इंग्रजांशी लढा दिली. असे अनेक सैनिक महात्मा गांधीजी, सुखदेव, महात्मा गांधीजी, माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींना तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैभवी पांडुरंग धोपटे आहे. मी 4थी या वर्गाची विद्यार्थिनी आहे. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आज आपण आपला 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आपल्याला हा दिवस महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर, सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देशभक्तांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी आहे. आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही निश्चितपणे ऐकून घ्यावा हीच माझी नम्र विनंती. मुजरा मानाचा माझा या भारत देशाला, मुजरा मानाचा माझा या भारत देशाला, चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला, या तिरंगी झेंड्याला. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. जाता जाता एवढेच म्हणेल, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले. प्यारा प्यारा मेरा देश, सबसे प्यारा मेरा देश, दुनिया जिस पर गर्व करे, ऐसा सितारा मेरा देश, प्यारा प्यारा मेरा देश. आपली शान, आपला भारत जगात महान. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपण आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, केवळ व्हॉट्सअप ॲपवर, सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला रक्तदान करणे, आपल्या घरातील परिसरातील कचरा कचरापेटीत टाकणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचे रक्षण करणे, सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे हे देखील देशप्रेमच आहे. हे आपण नक्कीच करू शकतो. चला तर मग आपण सर्व एकत्र येऊन ह्या भारताला सर्वश्रेष्ठ देश बनवू. शेवटी मी एवढंच म्हणेन की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला. सारे मिळून भारत माता की जय बोला, सारे मिळून भारत माता की जय बोला. जय हिंद, जय भारत. हे शहीदांच्या रक्ताने रंगलेला हातात आहे. स्वातंत्र्य हे नुसते शब्द नाही, ते तर त्या हजारोंच्या बलिदानाची गाठ आहे. अध्यक्ष महोदय, आदरणीय व्यासपीठ उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज भारतीय
स्वातंत्र्य दिनानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. तरी तुम्ही ऐकावे ही नम्र विनंती. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. 15 ऑगस्ट हा दिवस आपण मोठ्या अभिमानाने साजरा करतो. हा एक राष्ट्रीय सण आहे, परंतु यासाठी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवूनच राहणार असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक. तुम मुझे खून दो मैं तुझे आझादी दूंगा असे गरजून सांगणारे सुभाषचंद्र बोस, करा किंवा मरा असा टोकाचा संदेश देणारे महात्मा गांधी. अनेक महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. इन्किलाब जिंदाबाद घोषणा देऊन मातेसाठी फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा कितीतरी क्रांतिकारकांचे योगदान स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य ठरले आहे. अनेक क्रांतिकारकांनी तुरुंगात ब्रिटिशांच्या बंदुकीचे बळी ठरले तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली. आज आपण मोठ्या अभिमानाने भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत, ते केवळ या महान विभूतीच्या कार्यामुळे. स्वातंत्र्य दिनी अनेक ठिकाणी भाषणे, देशभक्तीपर गीते यांच्या स्पर्धा होतात. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळ, सविनय कायदे बंद केले. 1942 रोजी महात्मा गांधींनी चले जाओ आंदोलनास सुरुवात केली. महात्मा गांधींनी सगळ्यांचा आभारी असला नमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावर गुरुजन तसेच जमलेले माझ्या बालमित्रांनो, 15 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा नमस्कार. माझे नाव शिवराज बाबासाहेब पुंडा आहे. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट विषयी 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट. Good morning everyone. My name is Shruti. Today is 15th August. I am also this celebrate is Independence Day. Good morning everyone. My name is Shruti. Today we celebrate this 15th. I wish you all a very happy Independence Day. National Festival of India. We got freedom on this day. We remember of freedom fighters on this day. I am proud to be an Indian. Thank you very much. ह्याचा मराठीतून अर्थ. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव श्रुती आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रुती आहे. आज 15 ऑगस्ट. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वतंत्रता दिवस हा आपल्या भारताचा जागतिक सण आहे. या दिवशी आपल्या भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वज फडकवतात. या दिवशी हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी ज्या थोर व्यक्तींनी बलिदान दिले त्यांची आठवण करून देतो. मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. मी सदैव या भारताचे रक्षण करेन आणि मला माझा भारत देश खूप आवडतो. मी सदैव या देशाचे रक्षण करेन. धन्यवाद. रंगांचा आभाळ असं जरा नमस्कार त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्य आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताला स्वातंत्र्य दिन मिळून साजरा करणार आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा आपल्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना मी वंदन करते की मला माझ्या देशाचा अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. मान आहे, पराक्रमाची गाण आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव शिवानी एकनाथ पाटील आहे. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन.
आपण आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. स्वातंत्र्य दिन आपण सर्व भारतीयांसाठी उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रणाम. स्वातंत्र्यवीरांना करू शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. Good morning everyone. My name is Durga Vishnu Dopte. Today is 15 August. We are going to उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. भारत देश घडवला. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे बसलेल्या माझ्या चिमुकल्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा तिरंगा तुम्हाला दिसतोयच ना, त्यामध्ये 3 रंग आहेत. वरी केशरी, खाली पांढरा, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा आणि नंतर 24 आऱ्यांचे मध्ये पांढऱ्या रंगामध्ये 24 आऱ्याचे अशोक चक्रही दिसत असेल. या म्हणजेच शेंद्रा रंग म्हणजेच की ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या रक्तांनी लगबगलेला हा तिरंगा आहे. कोणी या देशाला प्राणाची आहुती दिली माहीत आहे तुम्हाला? लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा खूप शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे आज आपण स्वातंत्र्याने जगत आहोत. जाता जाता या शूरवीरांना नमन करते आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. धन्यवाद.